अब क्या पावलानी आली माझी काची शिकार एका धरणी माझी मालकी न झाली। अब क्या पावलानी आली माझी काची शिकार एका धरणी माझी मालकी न झाली। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क आपण इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल। इथं फक्त एकच इमेज तुम्हाला इथं मी दिलेली आहे ऑलरेडी, तुम्हाला सगळी इथं आपल्याला क्रिएट करायचे आहे। त्यासाठी बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय सिंपली अशा प्रकारे याच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील एक कोणताही इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही तुमचे इमेज किंवा कोणाची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता आपण मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन याची जी साईज वाढवलेली आहे त्यानंतर इमेज आहे तो अशा प्रकारे इथं सेट करून घेतलेला आहे। आता सेट करून घेतलेला इमेज आहे त्याची जी लेंथ आहे ती 11.9 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर काय करायचं आहे, या इमेज लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन सगळ्यात पहिल्यांदा ब्लेंडिंग ऑपेसिटी 50% करून घ्यायची आहे। त्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे आणि सर्च्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट तुम्ही मिळेल आता सर्च करू शकता। तो सर्च केल्यानंतर याचं जे सर्च्युलेशन आहे ते आपल्याला -100 करून टाकायचं आहे। तर -100 करून टाकल्यानंतर हा जो इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून सगळ्यात खाली म्हणजेच बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचा आहे आणि पहिल्या इमेज लेअरची ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। तर अशाच प्रकारे सेकंड नंबरचा ग्रुप आहे तिथून मला इमेज दिसून येणार नाही। सिंपली तर तुमची इमेज ॲड करण्यासाठी सिंपली या ग्रुप 2च्या लेअरवर क्लिक करून एडिट ग्रुपवर जायचं आहे। त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जाऊन इथं आपल्याला इथं 2 लेअर इमोजी आणि लेअरिस्ट आहेत आणि एक लास्टला ग्रुप 2 ही इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथंही आपल्याला एडिट ग्रुप करायचे आहे। त्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ वाढवून सिंपली हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून आपल्याला याच्या खाली घेऊन यायचं आहे। म्हणजे बघू शकता की आपली जी लेअर आहे ती आपली लेअरच्या खाली घेऊन यायचं आहे। त्यानंतर सिंपली ते स्क्रोल करत अशा प्रकारे इमेज लेअर आपला आहे तो इथे सेट करून टाकायचा आहे। तर सेट झाल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बॅक निघून आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपण सेकंडचाही जो इमेज आहे तो ॲड केलेला आहे। तर अशाच प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर थर्ड नंबरचाही अशाच प्रकारे क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे। त्यानंतर ग्रुप 3 मध्ये जाऊन परत एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथंही आपल्याला काय करायचं आहे की एक इमेज आहे तो ॲड करून शेवटपर्यंत त्याची लेंथ वाढवायची आणि लेंथ वाढवून घेतल्यानंतर तो इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। त्यानंतर तोच इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून बॅक निघून यायचं आहे, अशा प्रकारे बघू शकता इथं आपल्याला लेंथ वाढवून घ्यायची आहे। त्यानंतर बॅक निघाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर थर्ड नंबरला आपण ॲड केलेला आहे। आता थर्ड नंबरला ॲड केल्यानंतर फोर्थ नंबरलाही अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे। तर बघू शकता सिंपली इझी वेमध्ये एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे, ग्रुप 4 मध्ये जाऊन परत एडिटमध्ये जायचं आहे। त्यानंतर प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज ॲड करून याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून तो इमेज लेअर आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। त्यानंतर तोच इमेज लेअर सिलेक्ट करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। तर सेट करून घेतल्यानंतर बॅक निघून यायचं आहे आणि बघू शकता इथून चारही आपल्या इमेज लेअर आहेत ते अशा प्रकारे बसलेलं आहे। तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर पहिलं ॲनिमेशन इथं आपलं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 11.9 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये जे बाकीचे इमेज आहेत ते आपल्याला एक एक प्रमाणे सिंपली इथं आपल्याला ॲड करत घ्यायचे। बघू शकता
आपण 3 इमेज लेअर इथं ॲड केलेले आहेत. आता प्रत्येक इमेज लेअरची लेंथ आहे ती थोडीशी अशा प्रकारे वाढवून, म्हणजेच काय करायचं आहे की फुल स्क्रीन इमेज लेअर करायची आहे. त्यासाठी वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड करून घेतल्यानंतर 11.9 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये जी ब्लॅक PNG दिली अशा प्रकारे ती सिम्पली इथं आपल्याला ॲड करून याची जी लेंथ आहे ती वाढवून इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर परत एकदा 11.9च्या बीटमार्कवर येऊन आपल्याला मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे आणि मटेरियलमधील अशा प्रकारे PNG दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथं आपल्याला 2 सेकंदाची इथे सेटिंग करून ह्या PNG आहे तो रोटेट करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही अशा प्रकारे कुठंही सेट करू शकता. आणि सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून परत एकदा आपल्याला 11.9 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपला व्हिडिओमध्ये तुम्हाला इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला प्रत्येक बीटला म्हणजे बघू शकता या तिन्ही बीटला इथं आपल्याला तो अप्लाय करून घ्यायचा आहे, म्हणजेच ॲड करून घ्यायचा आहे. आता बघू शकता या तिन्ही लेअरला ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली पहिल्या लेअरला येऊन इंक इफेक्टवर क्लिक करून ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. म्हणजे बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. आता अशाच प्रकारे तिन्ही लेअरचे इथे आपल्याला स्क्रीन करायचे. त्यासाठी काय करायचं इझी वेमध्ये सिम्पली लेअरला क्लिक करून ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार बघू शकताय. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही स्टार्टिंगपासून बघू शकता की आपला ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर बघू शकता व्हिडिओच्या ऑप्शनवर क्लिक करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.